पण गेल्या 10 वर्षात एकदम वाट लागलेली आहे कोल्हापूरची. कोल्हापूर अगदी लास्ट नंबरला आहे हे मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं. म्हणजे कोल्हापूर लोक राहायला कंटाळलेले अशी परिस्थिती झालेली आहे. इलेक्शन जवळ आल्या की खूप येतात, मतं मागायला येतात. अगदी म्हणजे आमची विनवणी केल्यासारखं आम्हाला मतं द्या म्हणतात. आम्ही करून देतो म्हणतात, पण ते होत नाहीये. इतके रस्ते खराब झाले आहेत की त्यामुळे लोकांचे कंबर, मान आणि हे सगळे म्हणजे शरीराचे अवयव सगळे हाडं सगळे खिळखिळे व्हायला लागले. प्रशासन काय झोपलं होतं का? नगरसेवक झोपले होते का? ज्यांना इच्छा आहे नगरसेवक व्हायची त्यांनी काय केलं होतं का? त्यांनी एकाने तरी आवाज उठवला पाहिजे, काम थांबवला पाहिजे म्हणून. इतर ठिकाणी जे रस्ते केलेत ते निव्वळ जोक केल्यासारखे केले. सर्वात इलेक्शन आलं म्हणून नगरसेवकाला भेटायला तुम्हाला नमस्कार केला, तुम्हाला वोट द्या म्हणून सांगितलं, मग आम्ही पण ठीक आहे वोट देतो म्हणायचं आणि जायचं नाही. जबाबदारी टाळायची नाही म्हणून वोटिंग करायचं. नागरिकांच्या मुख्य समस्या सडक, पाणी आणि वीज हे महत्वाचं आहे आणि त्याच्याकडेच दुर्लक्ष होते. नगरसेवकाला जाब विचारता येईल ना, का एवढा डिले होतोय सगळ्या, आणि कित्येक वेळा कंप्लेंट करून काय उपयोग होत नाही. प्रशासन भारताच्या लेवलला म्हटलं तर एक नंबरला सांभाळलं आहे मोदी सरकारने. गव्हर्नमेंटमध्ये कोण ऐकायलाच तयार नाही. प्रशासनाचं असं काय नाहीये, त्यांच्यावर काही जबाबदारी नाहीये. कारण लोकल कामं नगरसेवकाशिवाय होत नाही. कोल्हापुरात ऍक्च्युली माणूस बघून मतदान केलं जातं. मताच्या वेळेला फक्त येतात हात जोडून अगदी, पण आमची कंप्लेंटच्या वेळेला ओके झालंय. जोपर्यंत पाणी आणि ड्रेनेज हे सुधारत नाही तोपर्यंत लोकांचं आरोग्य पण सुधारत नाही. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी नम्रता भोसले. केके न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 5 येथील नाना नानी पार्क मध्ये. तर चला तर जाणून घेऊया इथले ज्येष्ठ आणि सजग नागरिक यांचं येणाऱ्या निवडणुकीबद्दलचं मत काय आहे. इतके वर्ष प्रशासनाकडे कारभार होता, काय वाटतं प्रशासनाने चांगल्या पद्धतीनं कारभार सांभाळलेला आहे का नगरसेवकाची गरज आहे? प्रशासन जर आपण म्हटलं भारताच्या लेवलला म्हटलं तर एक नंबरला सांभाळलं आहे मोदी सरकारने, त्यात काय शंका नाही. पण लोकल लेवलला नगरसेवकाची गरज आहे, कारण लोकल कामं नगरसेवकाशिवाय होत नाही. काय वाटतं मग नगरसेवकाकडून काय अपेक्षा असतील तुमच्या? ही सगळी जी शहराची साफसफाई पासून रोडची कामं, लाईट वगैरे, या सगळ्या डेव्हलपमेंट, नेचर, ग्रीनरी वगैरे हे सगळं अपेक्षित आहे. नाना नानी पार्कच्या अनुषंगाने बरेच ज्येष्ठ नागरिक येतात इथं वॉक करायला. तर वॉकिंग ट्रॅक किंवा गार्डन यांच्या सुविधांच्या संदर्भाने काय तुमच्या नगरसेवकाकडून अपेक्षा असेल? ऍक्च्युली हे रोटरी क्लब कडून हे गार्डन हे केलं जाते, मेंटेन केलं जाते. पण जर नगरसेवकांनी लक्ष दिलं तर इथं ऍक्च्युली बऱ्याच ऍक्टिव्हिटी होतात. म्हणजे हास्य क्लब आहे, कराओके सिंगिंग ग्रुप आहे, योगा ग्रुप आहे, क्लब आहे, बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटी होतात. तर ते इक्विपमेंट वगैरे आता जी एक्झरसाईजची आहे ते क्षीरसागर साहेबांनी आम्हाला करून दिलेत. तरी पण त्याला डे टू डे मेंटेन करायला ऍक्च्युली हा प्रॉब्लेम आहे. ते नगरसेवकांनी आम्हाला त्या बाबतीत हेल्प करावी अशी अपेक्षा आहे. माणूस बघून मतदान कराल की पक्ष बघून मतदान कराल? कोल्हापुरात ऍक्च्युली माणूस बघून मतदान केलं जातं. काय वाटतं की कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल किंवा असावी? आता जो काय हे चालू आहे, फेस चालू आहे, त्याच्यावर तर महायुतीला जास्त लोकांचा हे आहे, प्रेफरन्स आहे. यस, मला वाटतं की नगरसेवकांनी खूप उत्तम प्रकारे काम केलं पाहिजे. काय होतंय, इलेक्शन जवळ आल्या की खूप येतात मतं मागायसाठी. मी थोडं स्पष्ट बोलते. मतं मागायला येतात, अगदी म्हणजे आमची विनवणी केल्यासारखं आम्हाला मतं द्या म्हणतात. म्हणजे आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे. आणि नंतर मात्र जे त्यांनी आम्हाला आव्हान केलेलं असते की आम्ही हे काम पूर्ण करू. मी हिम्मत भादर परिसरमध्ये राहते. आमच्या भागामध्ये गटारीचा प्रचंड प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यांना, आणि रस्त्याचा सर्वांना हे माहीत आहे. पण आम्ही करून देतो म्हणतात, पण ते होत नाही आहे. आणि त्याचा आम्हाला सर्वांना, लहान मुलं आहेत, डास मच्छर होतात, आजार पण वाढतंय. पण जो शब्द दिलेला असतो तो शब्द पाळावा आणि आम्ही जो विश्वास अगदी मोठ्या ह्यानी ठेवलेला असतो तो सक्सेस त्यांनी करून दाखवावा, ही माझी खूप मोठी आणि आमच्या सर्व भागातील लोकांची अपेक्षा आहे. अर्थात नगरसेवकांनी दिलेला शब्द पूर्ण करून द्यावा. जेव्हा ते वचननामा देतात तो त्यांचा, ज्या वचननामामध्ये त्यांनी जे लिहिलंय ते सगळं त्यांनी पूर्ण करावं. एवढ्या मूलभूत गरजा आणि माफक अपेक्षा लोकांच्या आहेत.
तर बघूया आपण ताई, काय वाटतं की इतक्या वर्षांनी इलेक्शन लागलेले आहेत, प्रशासनाने चांगल्या पद्धतीनं कारभार सांभाळला की नगरसेवकाची गरज आहे? नाही, नगरसेवक म्हणजे काय आहे माहितीये काय, प्रत्येक भागाभागात जे नगरसेवक निवडून येतात की नाही, आपापल्या भागातले रस्ते वगैरे सगळे म्हणजे इतके रस्ते खराब झाले आहेत की त्यामुळे लोकांचे कंबर मान आणि हे सगळे म्हणजे शरीराचे अवयव सगळे हाडं सगळे खिळखिळे व्हायला लागलेत. त्याच्यामुळं तिकडं लक्ष देऊन रस्ते वगैरे व्यवस्थित सगळं सुधारणा केली पाहिजे. सगळं कचरा नेणे हे पण सुधारणा झाली पाहिजे रोजच्या रोज. 4 प्रभाग आहेत, 4 नगरसेवक असतील, तर काय म्हणजे 4 नगरसेवकांच्याकडून चांगल्या पद्धतीनं कारभार सांभाळला जाईल का? काय वाटतं? मी असं म्हणेन, कारभार सांभाळण्यापेक्षा आतापर्यंत ज्या सुविधा देत आहेत, इलेक्शन तोंडावर आलं म्हणून किंवा 100 कोटीचा प्रकल्प मंजूर झाला कोल्हापूरसाठी, तर त्यासाठी रोड करतानाची कामं, आता मी कोल्हापूरमध्ये 97 पासून कोल्हापूरमध्ये आहे, तर मी रोडची कामं बघतोय. कलेक्टर ऑफिस जवळचा केलेला रस्ता प्रशासनाच्या जवळचा आहे म्हणून तो खूप चांगला केला का? आता परीख पुलाजवळ रस्ता जो करण्यात आला आहे, रस्ता खोदून म्हणजे जी ॲक्च्युअल पद्धत आहे त्या पद्धतीने केला, पण इतर ठिकाणी जे रस्ते केलेत ते निव्वळ जोक केल्यासारखे केलेत. आता ह्या रोडचं जे काम झालं होतं, 2 दिवस गार्डनमधली धूळ संपली नव्हती, आम्हाला लोकांना इथे फिरता येत नव्हतं, एवढी धूळ उडत होती. आणि रोड केल्यानंतर त्यावर खडी टाकण्याचा प्रकार म्हणजे तुम्ही स्केटिंग करत त्यावर पडून जायचं आणि पडून जायलाच पाहिजे, तुमची हाडं खिडखिडी व्हायला पाहिजे, तुम्हाला कमरेचा प्रॉब्लेम व्हायलाच पाहिजे, तुम्ही डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, अशा हट्टाने केल्यासारखा तो प्रकार होता. मग यावेळी प्रशासन काय झोपलं होतं का? नगरसेवक झोपले होते का? ज्यांना इच्छा आहे नगरसेवक व्हायची त्यांनी काय केलं होतं? त्यांनी एकाने तरी आवाज उठवला पाहिजे, काम थांबायला पाहिजे म्हणून. मी फेसबुकवरती बऱ्याच पोस्ट टाकल्या, एकाही पोस्टला मला उत्तर आलं नाही. फक्त उत्तम पाटलांनी माझ्या पोस्टला आन्सर केलं की मी प्रशासनाला जाब विचारतो, पण अजून त्यांनीही विचारलेलं नाही. आणि असं जाब विचारणारे लोक पाहिजेत. तुम्ही उगाच इलेक्शन आलं म्हणून नगरसेवकाला भेटायला, तुम्हाला नमस्कार केला, तुम्हाला वोट द्या म्हणून सांगितलं, मग आम्ही पण ठीक आहे वोट देतो म्हणायचं आणि जायचं नाही, जबाबदारी टाळायची नाही म्हणून वोटिंग करायचं, असला प्रकार व्हायला. बेसिक सुविधा कमीत कमी मिळायला पाहिजे. आता मला सांगा, शाहू नाक्यावरती मी गाडी पार्क केली आणि लॅट्रिनसाठी शोधत होतो, मला एक लॅट्रिन मिळालं नाही ताराई पार्कला येऊपर्यंत माझ्या मिसेससाठी. कोल्हापुरातली ही परिस्थिती आहे. म्हणजे महिलांची तर वाईटच आहे, पुरुषांची त्याहूनही वाईट आहे. मग या बेसिक सुविधा मिळाल्या नसतील तर मग काय त्याला नाही. आणि कोल्हापूर जिल्हा जास्तीत जास्त टॅक्स पे करतो, GST पे करतो गव्हर्नमेंटला, तरी या सुविधांची अशी वाणवा आहे. मग याला काय म्हणायचं? नागरिकांच्या मुख्य समस्या सडक, पाणी आणि वीज हे महत्वाचं आहे आणि त्याच्याकडेच दुर्लक्ष होते. एकेकाळी कोल्हापूर म्हणजे लोक कोल्हापूरला यायसाठी म्हणजे हे करायचे, म्हणजे कोल्हापूरला व्हिजिट केलीच पाहिजे अशी कोल्हापूरची ख्याती होती. पण आजची परिस्थिती इतकी वाईट आहे की महाराष्ट्रात सगळ्यात रस्ते, पाणी, सगळे कचरा याबाबतीत कोल्हापूर अगदी लास्ट नंबरला आहे. हे मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं. मी कोल्हापूरचा आहे, माझं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं, कोल्हापूरबद्दल मला खूप अभिमान आहे. पण गेल्या 10 वर्षात एकदम वाट लागलेली आहे कोल्हापूरची. रस्ते, पाणी, वीज म्हणजे कोल्हापूर लोक राहायला कंटाळलेलं अशी परिस्थिती झालेली आहे. आणि ट्रॅफिक, पार्किंग नाही आहे आणि पार्किंग लावलेलं म्हणजे पार्किंगची सोय नाही आहे, पण गाडीचा टॅक्स हे ते अगदी वेळेवर घेतात, त्यांना कोणी विचारणारं नाही. तर ही परिस्थिती सुधारली तरच शक्य आहे. पण आता कॉर्पोरेटर प्रत्येक वर्षी येतात, म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी येतात, आश्वासन देतात, पण शेवटी बजेट आणि हे ते ह्याच्यामध्ये ती कामं अडकतात आणि कामाला गतीच नाही आहे. म्हणजे आज मंजूर झालं तर ते पुढच्या वर्षी पायाभरणी होईल आणि मग त्यानंतर 3 वर्ष लागतील. महापुराचा प्रश्न केवढा मोठा आहे. तर ते काहीतरी मागच्या इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की आम्ही त्या गांधीनगरच्या रस्त्याला आम्ही ते खालून ब्रिजच्या खालून आणि पाणी जायला वाट करू, पण त्याचं काहीच ॲक्शन नाही झाली. हे असं झालं तर काय होणार आहे सिटीचं? याच्याकडे दुर्लक्ष पूर्ण झालेलं आहे का ह्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनच्या कारकिर्दीत. आता लेटेस्ट होप कॉर्पोरेटर आल्यानंतर काहीतरी दिवे लावतील अशी अपेक्षा आहे. 2010 पासून इथे आलेलं आहे, म्हणजे सेटल झालं रिटायरमेंट नंतर. आणि तेव्हापासून जो पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे थेट पाईपलाईन अजून आम्ही ऐकतोय, अजून 15 वर्ष झाली अजून पाणी पोचलं नाही आहे. आणि जे काही पाणी आम्हाला मिळतंय ते म्हणजे आता काय म्हणायचं बोलू दे, पण अशी छोटीशी धार येते पाणी, इतकं कमी पाणी येतंय. आणि कित्येक वेळा कंप्लेंट करून काय उपयोग होत नाही. तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर कंप्लेंट केली आहे का? नाही. अर्ज वगैरे काही उपयोगच होत नाही. असं करून सुद्धा काही नाही, उपयोग काय उपयोग होत नाही. पाण्याचा प्रश्न हा मुख्य प्रश्न आहे आणि लोकांच्या आरोग्याला डायरेक्ट रिलेटेड आहे. पाणी जर चांगलं मिळालं पब्लिकला तर लोक म्हणजे तुमचं नाव घेतील, जास्त जगतील, कोल्हापूर जास्त प्रॉस्पर होईल. मला इंडस्ट्रीची परिस्थिती माहीत नाही आहे, पण इंडस्ट्रीला काय पाणी मिळतं माहीत नाही. पण गावामध्ये जी पाण्याची बोंबाबोंब आहे दरवर्षी, कधी आत्ता पंप चालू केला आणि 10 दिवसात परत बिघडतं आहे. हे जी परिस्थिती आहे ती सुधारली पाहिजे.
मग ह्या अनुषंगाने तुम्ही नगरसेवक जे होतील त्यांना काय आवाहन कराल? नाही, नगरसेवकाला जाब विचारता येईल ना, का एवढा डिले होतोय, सगळ्या ऍक्शनच होत नाहीये. ते म्हणत असे आम्ही सांगितलंय, तो मनुष्य आला नाही, काहीतरी कारणं सांगतात. म्हणजे गप्प बसायचं तुम्हाला इझिली येते, मताच्या वेळेला फक्त येतात हात जोडून अगदी, पण आमची कंप्लेंटच्या वेळेला ओके झालंय, होईल तुमचं काम, जावा घरी. नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? नागरिकांनी जास्त जागरूक राहिलं पाहिजे. आणि हल्ली काय झालं, लोकांचा पेशन्स कमी झालेला आहे. त्याच्यामुळे लोक केव्हा भडकून उठतील, केव्हा काय होईल काय सांगता येत नाही. तुम्ही आता सगळं एकंदरीत पाहिलं तर फार लोक अस्वस्थ असतात. काय तुम्ही देवळात गर्दी बघा, कुठल्याही म्हणजे सगळ्या धर्मस्थळात गर्दी बघा, तर लोकांचे मानसिक अवस्था म्हणजे सारखे टेन्शनमध्येच असतात लोक. सगळे काय कमी आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, बाहेर तुमचा कचऱ्याचं जरा सुधारणा आहे, कचऱ्याच्या बाबतीत मात्र सुधारणा आहे. गाडी येते वेळेवर, व्यवस्थित कचरा उचलला जातो. पण बाकीचे जे गटारं वगैरे बघाशी यांनी सांगितलं, गटारं वाहत असतात, मॅडमनी सांगितलं, गटारांची अवस्था कठीण आहे. आत्ता काहीतरी गटारं झाली आहेत, नंतर ते सगळी रस्त्यावर पाणी वाहत असतं घरातला. आणि मी कोल्हापूरला आलो तेव्हा मला वाटलं होतं की अंडरग्राऊंड ड्रेनेज सगळीकडे असेल. मी तमिळनाडूतल्या एका तालुक प्लेसमधून आलो, मला वाटलं इथे कोल्हापूरला ड्रेनेज नक्की असणार. मी विचारलं सुद्धा नाही घेतलं, आणि नंतर माझ्या लक्षात आलं की इथे सेप्टिक टँक आहे. म्हणजे ही जी अजूनही कोल्हापूरची अवस्था आहे, सेप्टिक टँक कित्येक घरात सेप्टिक टँक आहे. सेंट्रल ड्रेनेज सिस्टीम नाही असेल काही ठिकाणी, पण अगदी हाताच्या बोटावर मोडण्यासारख्या एरियामध्ये आहे. ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित व्हायला पाहिजे. जोपर्यंत पाणी आणि ड्रेनेज हे सुधारत नाही तोपर्यंत लोकांचं आरोग्य पण सुधारणार. नगरसेवकाची गरज आहे. ते गव्हर्नमेंटने काय एवढं हे केलं नाही. नगरसेवक असते तर आपण काय बी सांगू शकतो त्याला, हे करा ते करा. गव्हर्नमेंटमध्ये कोण ऐकायलाच तयार नाही. कधी गव्हर्नमेंटला कुठलं कंप्लेंटचं पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलाय किंवा गेलाय महानगरपालिकेत आणि तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेत, असं झालंय का? हां, मी केलंय. माझ्या इथे घराबाहेर एक झाड आहे मोठी चिंचाची, ती काढायला आता 3 महिने झाले. ऍप्लिकेशन दिले, सगळं पेपर्स दिले, कोणी यायला तयार नाही. म्हणजे ह्या तुमच्या अपेक्षा नगरसेवक पूर्ण करेल असं तुम्हाला असं मला वाटतंय. काय म्हणजे नगरसेवक जे होतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा असेल, काय करावं नगरसेवकांनी पहिलं काम असं वाटतं तुम्हाला? जे लोकांचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायला पाहिजे ना. नगरसेवक निवडताना माणूस बघून मतदान कराल की पक्ष बघून मतदान? नाही, माणूस बघून. काय वाटतंय महानगरपालिकेवर सत्ता कोणाची असावी? आता कोणाची असाल एक तर काय अवघड आहे, कोणी येऊ शकतं, तसं काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय वाटतंय कोणाची असावी? जोरात तर बीजेपी आहे, पण आता काय बोलता येत नाही. हे बघा, डेमोक्रेसीमध्ये इलेक्शन महत्त्वाचं आहे. इलेक्शनमुळे काय होते, आम्हाला जे नगरसेवक वगैरे पाहिजे ते त्याला आपण निवडून देतो, आणि त्या हिशोबाने आमचं काम पण ते करतात. प्रशासनाचं असं काय नाही आहे, त्यांच्यावर काही जबाबदारी नाही आहे. आता मी स्वतःचं उदाहरण देतो. मी राहतो पाटोडी वारीमध्ये, ते बॅक साईडला तिथे एकदम घाण वगैरे झालेलं आहे, तिथे ड्रेनेजची सोय नाही आहे. मी 2-3दा पोर्टलवर जाऊन हे केलं आहे. काय होतं, 2 महिना 3 महिन्यामध्ये पुन्हा आम्हाला तिथे जाऊन बघतो तर युअर प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. काहीच सॉल्व्ह झालेलं नसते, तरीसुद्धा ते तिथे असं खोटं लिहितात सॉल्व्ह झालं आहे. परंतु जर नगरसेवक असेल तर आपण त्यांच्या घरी जाऊ शकतो, 4 लोकांना घेऊन जाऊ शकतो, ते आम्हाला मदत करतात. तर निवडणूक तर फार गरजेची आहे. काय वाटतंय की नगरसेवक इलेक्शन जेव्हा होतील आणि नगरसेवक निवडून येतील तर नगरसेवकांनी काय कोणते कामं करावीत सुरुवातीला, अशी तुमची अपेक्षा आहे? आमची अपेक्षा हीच आहे की जनताचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करावे. हे काय कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहेत, हे काय MLA किंवा MP इलेक्शन, लोकसभाचे इलेक्शन नाही आहे. हे लोकल जे आम्हाला जे प्रॉब्लेम येतात डायरेक्ट, ते आम्ही डायरेक्ट त्यांना सांगू शकतो, ते करू शकतात. MP MLA आमचं जे आम्हाला जे डेली आम्हाला जे प्रॉब्लेम येतात ते सॉल्व्ह करू शकत नाही. परंतु नगरसेवक आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याने जनताचं जे काय आहे त्यांचं ते बघायला पाहिजे. आणि ज्यांचे जे पण प्रॉब्लेम आहे, साधा रस्ते आहेत, साधा लाईट आहेत रस्त्याचे, किंवा ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, साफसफाई आहे, ते सगळं नगरसेवकच बघू शकतात. MLA किंवा MP नाही बघू शकत.
नाना नानी पार्क म्हणून जेव्हा तुम्ही इथे वॉकसाठी येता तेव्हा काय अमेनिटीज किंवा काय फॅसिलिटीज असाव्यात अजून असं तुम्हाला वाटतं? ते फार सुंदर आहे. ते मेंटेनन्स बघा, साफसफाई बघा आणि दररोज त्यानं पाणी वगैरे देतात, फुलं झाडे वगैरे बघा, सगळं चांगलं चाललं आहे. त्यामध्ये काय मला का बाकी काय अपेक्षा नाही आहे, चांगलं चाललं आहे व्यवस्थित. नगरसेवकाला मतदान देताना पक्ष बघून मतदान कराल की माणूस बघून? खरं म्हणजे माणूस बघून केला पाहिजे, परंतु सध्या काय माणूस बघून आपण हे केला तर बरोबर ते फुटाफुटी होते, बरोबर चालत नाही. त्यामुळे माझा स्वतःचं असं मत आहे की पक्ष बघून द्यायला पाहिजे. काय वाटतं मग महानगरपालिकेवर कोणाची सत्ता हे यावी? बघा, जी वरती सत्ता आहे ते समजा आता महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे, ते सेम सत्ता जर आपल्या लोकल लेवलला पण असली की फार चांगला होईल. कोल्हापुरातल्या नाना नानी पार्कमध्ये बऱ्याच प्रभागातले ज्येष्ठ नागरिक आपल्याला भेटलेले आहेत. त्यांना काय कामे करून घ्यायची आहेत, त्यांना अपेक्षा काय आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काही संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. काही लोकांना प्रशासनाचा कारभार ठीक वाटतो तर काही जणांना तो बिलकुलच आवडलेला नाहीये. त्यामुळं येणारे नगरसेवक आपली कामं करतील अशा अपेक्षा ठेवून ते पुढे जात आहेत. KK न्यूज साठी कॅमेरामन सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले, कोल्हापूर.